क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आश्रमशाळेत शिक्षण घेणारी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी गर्भवती। मोहनदरी आश्रमशाळेनंतर तालुक्याच्या या शाळेतील धक्कादायक प्रकार महाराष्ट्र क्रांती न्यूजने केला उघड। गरोदर असल्याचं समजताच आदिवासी विद्यार्थिनीला केले शाळेबाहेर। नाशिक जिल्हा पुन्हा हादरला। बघा सविस्तर बातमी, कोणत्या शाळेतील आहे घटना। कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना ताजी असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेत इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती असल्याबाबतची घटना समोर आली आहे। त्याबाबत प्राथमिक स्वरूपात माहिती अशी की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील इयत्ता 8वीत शिकणारी आदिवासी विद्यार्थिनी गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर तिला शाळेतून जबरदस्तीने दाखला देऊन बाहेर काढल्याचा गंभीर आरोप यलगार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केला आहे। या प्रकरणामुळे आश्रमशाळा प्रशासन, जिल्हा रुग्णालय नाशिक आणि आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर ठपका ठेवला जात असून संपूर्ण यंत्रणेच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत। देवगाव येथील शासकीय आश्रमशाळेत 1ली ते 12वी पर्यंत सुमारे 400हून अधिक आदिवासी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। संबंधित विद्यार्थिनीला आश्रमशाळेत प्रवेश दिला, पण ती घरून ये जा करून शिक्षण घेत असल्याचे सांगितले जाते। जून महिन्यात आशा सेविका घरभेटी देत असताना त्यांना संबंधित विद्यार्थिनी गरोदर असल्याचे लक्षात येताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित केले। त्यानंतर त्यांनी स्थानिक शासकीय रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे आरोग्य पथकासह पाठवले। परंतु सोनोग्राफी करण्याआधी वडिलांच्या आधार कार्डची गरज भासली असता ते नसल्याने मुलीने रात्रीच पलायन करून घर गाठले असताना असे असताना देखील जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली नाही हे विशेष। तसेच स्थानिक आरोग्य विभागाने शाळा प्रशासनाला देखील याबाबत कळविले, परंतु शाळा प्रशासनाने तिच्या पालकांना बोलावून दबावाखाली शाळा सोडल्याचा दाखला दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून दाखला देऊन विद्यार्थिनीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे। याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूज कडे तक्रार आल्यानंतर सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जाधव यांना संपर्क केला असता त्यांनी प्रथमतः कॉल उचलला। विषय समजताच त्यांनी मोबाईलला रेंज नाही असे कारण सांगत मोबाईल स्विच ऑफ केला। त्यानंतर महाराष्ट्र क्रांती न्यूजने प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे कार्यालय गाठले, मात्र प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 1 तास बसवत साहेब व्यस्त आहेत म्हणून वेळ मारून नेली। राज्य शासनाने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले असतानाही ही विद्यार्थिनी गरोदर असल्याचे वेळेवर कसे लक्षात आले नाही? नियमित आरोग्य तपासणी झाली होती का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत। तसेच या घटनेबाबत शाळा प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान यलगार कष्टकरी संघटनेने आदिवासी विकास आयुक्तांकडे लेखी तक्रार करून विद्यार्थिनीला शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे आदिवासी विकास विभाग, आश्रमशाळा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभाग या तिन्ही यंत्रणांचा भोंगळ कारभार उघड झाला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। मोहनदरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी प्रसूत झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता ही दुसरी गंभीर बाब समोर आली। आदिवासी विकास विभागाचे पितळ उघडे पडले आहे। म्हणून या गंभीर घटनेबाबत प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले। महाराष्ट्र क्रांती न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून या गंभीर प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर आमचे लक्ष राहणार आहे। तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये एक अनुचित प्रकार घडल्याबाबत घटना समोर येत आहे, त्याबाबत काय माहिती आपल्याकडे प्राप्त झाली काय? नमस्कार, मी भगवान मध्ये एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष। कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेची एक घटना, धक्कादायक घटना ताजी असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय मुलींची कन्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एका विद्यार्थिनीला ती प्रेग्नंट असल्याची बाब समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने
त्या मुलीला तिला न्याय देणं, तिच्या मदतीला जाणं हे टाळून त्या मुलीला अचानक बोलावून शाळेत आणि तिच्या हातामध्ये दाखला दिलेला आहे. तिला शाळेपासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षकांवरती शाळा प्रशासनापती आणि आदिवासी विभागाच्या जे कोणत्या इन्स्पेक्टर असतील त्यांच्यावरती कारवाई करावी याबाबतचं निवेदन देण्यासाठी आता मी आयुक्त मॅडमकडे आलेलो. आम्ही तिची आता भेट घेणार आहोत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात देवगाव या ठिकाणी शासकीय कन्या शाळा असून या ठिकाणी इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शाळेत जास्त मुली शिक्षण घेतात. या सर्व मुली निवासी असतात. या शाळेला अद्यापही मुख्याध्यापकाची नेमणूक केलेली नाही आणि एका शिक्षकाकडे अतिरिक्त चार्ज दिलेला आहे. त्या शाळेत शिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी तिला प्रेग्नंट असल्याची बाब डॉक्टरांनी तपासणीत समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता त्या मुलीच्या पालकांना बोलावून जबरदस्तीने त्या मुलीचा दाखला पालकांच्या हातात दिला असा मी संघटनेच्या वतीने आरोप करतो आणि या मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या त्या शिक्षकेवरती त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि जे काही त्या मुलीला जो काही अन्याय झालेला आहे, जो काही अत्याचार झालाय त्याची सखोल चौकशी करावी. त्या मुलीला उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आले होते. मात्र पुढे त्याचं काय झालं कोणालाही त्याचा थांगपत्ता नाही. ती मुलगी सिव्हिलला उपचार न घेता रात्रीच्या पळून गेली सिव्हिलमधनं. मात्र ही बाब शाळेच्या आणि आरोग्य विभागाच्या का लक्षात आली नाही. त्यामुळे भोंगळ कारभार जो आरोग्य विभागाचा आहे तो एकदा पुन्हा समोर आलेला आहे आणि या जे काही आदिवासी मुलीवर जो अन्याय झालेला आहे याला वाचा फोडण्याचं काम आमच्या संघटनेने केलेलं आहे आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीचं निवेदन मी आता आयुक्त मॅडमला देणार. याबाबत सर आपण शाळा प्रशासनाचे मुख्याध्यापक असतील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ना. मी त्यांच्याशी बोललो त्यांनी कुठल्याही प्रकारची संपूर्ण माहिती देण्यास टाळलेलं आहे आणि ती मुलगी शाळेतच नव्हती असं सांगून दिलेलं आहे. मग तिला शाळेत नव्हती तर तिचा शाळेत दाखला 15 जूनला का दिला गेला असा माझा सवाल शाळा प्रशासन. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.